जय शिवराय मित्रांनो, रात्रीचे 9:15 झालेत. मगापासून एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो पण तो टाकण्यात नाही आला. निगेटिव्ह कमेंट करणं झाले असली तर लक्षपूर्वक ऐका. विदर्भामध्ये अनेक ठिकाणी वारे चालू आहेत. तो वारे नसून अनेक ठिकाणी तो पाऊस देखील सुरू होणार आहे. भोकरदन जाफराबादमध्ये काही तास बाकी आहेत. घनसावंगी अंबड जालन्यात सुद्धा यायला त्याला काही तास बाकी आहेत. तो पाऊस येणार आहे. आजच्या 1 जूनला मध्यरात्री ही कंडिशन असणार आहे. अनेक जणांना वाटतं की वारे सुटले म्हणजे बखाड पडते, पाऊस नाही. हे पहा, अवकाळीचं षडयंत्र आहे. भाग बदलत पद्धतीने पण अनेक ठिकाणी नुकसान केलंय त्या पावसानं. तोच पाऊस रात्री बेरात्री जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही ठिकाणा वेळ आहे तर ठेवण्याचा प्रयत्न करा. छत्रपती संभाजीनगरचे एकंदरीत सर्व तालुके, तो मग कन्नड असेल, सिल्लोड असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, पैठण असेल, जालन्यातल्याही एकंदरीत जवळपास सर्व तालुक्यामध्ये, बदनापूर असेल, भोकरदन असेल, जाफराबाद असेल, घनसावंगी अंबड परतूर असेल, यांना सुद्धा हा पाऊस होणार आहे. हे पहा, बऱ्याच ठिकाणी नुसते अवकाळी वारे राहतील तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा बरसू शकतो, एवढी याची शक्यता आहे. आणि हे कमीत कमी मी तुम्हाला म्हटलंय की 2 तारखेपर्यंत कमेंट करू नका. पण काहींना एवढी खाज आहे चुकीच्या कमेंट करायची, ते केल्याशिवाय राहत नाही. तर ठीक आहे, करत राहा. पण महाराष्ट्रामध्ये अवकाळी वातावरण किंवा चांगल्या पावसाचं जे काही कंडिशन आहे ते 6 जून पर्यंत कायम आहे आणि माझ्या व्हिडिओच्या अनेक टप्प्यामध्ये ते सांगत असतो. तर बघा, अकोल्यामध्येही अनेक ठिकाणी झालाय, नांदेडमध्येही अनेक ठिकाणी झालाय, पण रात्री परभणीला घेणार आहे, बीडला पण घेणार आहे, अहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग सुद्धा घेणार आहे, कदाचित वाढले तर दक्षिणेकडील देखील भाग घेणार आहे. बीडचा पश्चिम भाग आहे, उत्तर भाग अंबड शहागड पट्ट्याकडील सुद्धा आहे, गेवराई पट्टे आहेत, वडवणी माजलगाव पट्टे सुद्धा आहेत, जिंतूर सेलू सुद्धा रात्री बेरात्री आहेत. अशी याची मजल आहे. आणि अनेक जण म्हणतात, तुम्हाला सांगताय की तोडकर वारंवार व्हिडिओ टाकतोय, पण तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऐकताय कुठं? 26 तारखेला सांगितलं की ह्या टप्प्यात असं होईल, परत 31च्या अगोदर 28-29 सांगितलं की ह्या टप्प्यात हे होणार आहे, कालही सांगितले, आजही सांगितले हे होणार आहे आणि होणार सुद्धा आहे. आता अनेक जण हवामान तज्ञ सांगतात की केरळमध्ये मान्सून आला नाहीये. बातमी कालचीच अॅग्रोवनची वाचा, तिथे आलेला आहे. ठीक आहे, पण तो पडला म्हणजे आला असं होत नाहीये, आलेला आहे. आणखीन काही दिवसात चित्र स्पष्ट होईल. पण मात्र हा अवकाळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये तो दस्तक देणार आहे. सतर्क राहा, वारे खूप आहेत, जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करा. हाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात सांगतोय, अकोला, अमरावती म्हणजे विदर्भातले सर्व जिल्हे, काही ठिकाणी वारे आणि पाऊस असणार आहे. खानदेश मात्र अनेक ठिकाणी अवकाळी रात्री बेरात्री हा कंडिशन चालू आहे आणि चालू सुद्धा वाढणार आहे. बीड महाराष्ट्रातील एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाड्यातही जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, वाशिम या सुद्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. सोलापूर, लातूर पर्यंत सकाळीपर्यंत जाईल, काही ठिकाणी सुरूही होईल. अहिल्यानगरचाही समावेश आहे. सांगली, सोलापूरला देखील कंडिशन आहे. आणि ह्या पावसामध्ये काही क्वचित भागांना नदीला पाणी येईल अशी सुद्धा कंडिशन वाटते. खानदेशमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि जालन्यातल्या सुद्धा 1-2 भागांना ही कंडिशन वाटते आहे. ते होईल की नाही होईल तुम्हाला सकाळच्या रिझल्ट पाहायला मिळेल. पण सगळ्यांना विनंती आहे, सतर्क राहा, अलर्ट आहे. देऊळगाव राजा, भोकरदन, जाफराबादला देखील ही कंडिशन आहे. मेहकर वगैरे भागात वारे खूप आहेत. या वाऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी ऍक्टिव्हिटी वाढणार आहे. कुठल्याही क्षणी हा पाऊस ऍक्टिव्ह देखील. म्हणजे सरळ सरळ आणि थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर खानदेश अनेक ठिकाणी, विदर्भ बऱ्याच ठिकाणी वारं आणि पाऊस, काहींना फक्त वारं आणि काहींना फक्त पाऊस, अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. मराठवाड्यात सुद्धा सेम कंडिशन आहे. आता पुणे परिसर, सर्कल परिसर, दक्षिण महाराष्ट्र हा जो काही सांगली सोलापूरचा भाग आहे, येण्यात देखील अशी पद्धत आहे. आणि मी तुम्हाला मागेही सांगितले पुण्याला की तुम्हाला 6 ते 7 तारखेपर्यंत पुण्याच्या परिसरामध्ये आणखीन जोर वाढेल. तोपर्यंत धीर धरा, कमेंट थोड्या आवरा, कारण की तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुमच्या पद्धतीसाठी सांगतोय. नसेल पटेल तर दुकान बदला. दुकान आम्ही नाही टाकलेलं, तुम्ही टाकलेले, ते बदलण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह कमेंटसाठी ही कमेंट होती. आणि जे काही शेतकरी आहेत ओरिजिनल 7-12वाले, त्यांना विनंती आहे, काळजी करू नका. मान्सूनच्याही अगोदर अवकाळी अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बरसणार आहे. पण याच्यावरती पेरणी करायची की नाही किंवा पुढच्या पावसावरती पेरणी करायची की नाही ह्या वर्षी सल्ले देणार नाहीये, कारण की एवढा भंपकपणा लावलाय दुष्काळाच्या बातम्याचा, तो ह्या 2-4 दिवसात तुम्हाला समजून जाईल. आणि जाता जाता सांगतोय, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वारं आणि काही ठिकाणी पाऊस असणार आहे. जय शिवराय, धन्यवाद.